नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ 80% शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाणी छान उकळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे। यामुळे आपला जो भात आहे तो सुटसुटीत शिजतो आणि मोकळा होतो। दम बिर्याणीसाठी मी तांदूळ बासमती घेतलेला आहे। तो एका तासापूर्वी मी भिजत घातलेला होता। आता याला व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। धुतलेले तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि 80% हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। बिर्याणीचा भात शिजतोय तोपर्यंत आपण व्हेजिटेबल मॅरिनेट करून घेऊया। व्हेजिटेबल मध्ये मी फुलगोबी, बटाटा, ढोबळी मिरची आणि एक वांग घेतलेला आहे। या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून आणि त्याला छान चिरून घेतलेला आहे। आता याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एका भांड्यामध्ये एकत्र घालून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपल्याला 1 ते 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड आणि 1 लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे। हे सगळं आपल्याला घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या। भाज्यांना सर्व मसाले लागले पाहिजे अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तर सगळ्या भाज्या मस्त मॅरिनेट झालेल्या आहे। आता याला अर्धा तास आपण ठेवून देऊया। तांदूळ छान शिजलेला आहे। आता यातलं पाणी आपण काढून घेऊया। बिर्याणीचा भात आपण 80% शिजवून घेतलेला आहे। त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। हा भात मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी आपली अर्धी प्रिपरेशन झालेली आहे। आता आपल्याला कांदा आणि पनीर तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी मस्त तेल तापवत ठेवलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये मी 4 ते 5 कांदे मस्त चिरून घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे आपल्याला या तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता कांदा मस्त तळला जात आहे। कांद्याला गोल्डन रंग येईल असं आपल्याला हा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। कांद्याला छान गोल्डन रंग आलेला आहे। आता हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। याच तेलामध्ये मी पनीर सुद्धा तळून घेणार आहे। पनीर सुद्धा आपल्याला ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत। कांदा आणि पनीर दोन्ही सुद्धा तळून झालेला आहे। आता आपल्याला कुकर ठेवायचा आहे। कुकरमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या सुद्धा आपल्याला मस्त तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्यानंतर लसूण आणि अद्रक मी ठेचून घेतलेला आहे आणि तमालपत्र आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये फिरवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर 1 चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं। खडे मसाले, कांदा, टोमॅटो हे सगळं आपल्याला तेलामध्ये 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे।
5 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत। सगळ्या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये फिरवून घ्यायच्या। भाज्या घातल्यानंतर आपल्याला परत एकदा याला 5 मिनिटे शिजू द्यायचं आहे, म्हणजे भाज्या तेलामध्ये छान शिजतील। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला शिजलेल्या भाताची लेयर घालून घ्यायची आहे। तर पहिली लेयर आपण घालत आहोत। तर अशा प्रकारे मी भाताची लेयर करून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला तळलेला कांदा आणि पनीर घालून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी कांदा आणि पनीर घालून घेत आहे। आता यावरती भाताची आपल्याला दुसरी लेयर घालायची आहे। तर अशा प्रकारे भाताची दुसरी सुद्धा लेयर मी घालून घेतलेली आहे। आता यावरती परत आपल्याला तळलेला कांदा आणि पनीर घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही। तर आपण आता याला दम देऊन घेणार आहोत। कुकरची एक शिट्टी केल्यानंतर मस्त अशी आपली व्हेज दम बिर्याणी तयार आहे। आता याला आपण मस्त सर्व करून घेऊया। तर तयार आहे इथे अरोमॅटिक हॉटेल सारखी व्हेज दम बिर्याणी। अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीत आपण बनवलेली आहे। फारसे याला काही करायला लागत नाही, फक्त थोडासा वेळ लागतो आणि वेळ लागणं साहजिक आहे। कुठल्याही गोष्टीला वेळ लागला की ती गोष्ट उत्तम होते, तसंच ह्या दम बिर्याणीचं सुद्धा आहे। तर नक्की अशी व्हेज दम बिर्याणी घरच्या घरी बनवून बघा, हॉटेल सारखीच होते। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।